मागील भागात आपण पाहिलं, लीलाबाई आणि प्रणीतच्या अत्याचाराला कंटाळून नैनानं घर सोडलं होतं. घाईतच ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती आणि समोर दिसेल त्या ट्रेनमध्ये जाऊन बसली होती. आपण ट्रेनचं तिकीटही काढलं नाही ही बाब तिला TC तिकीट तपासायला आल्यावर लक्षात आली. तिच्याजवळ अगदी मोजकेच पैसे होते. त्यावेळी ट्रेनमधल्या एका इसमानं तिला तिकीट काढून देऊन तिची मदत केली. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 58. सकाळी नैनाला जाग आली. लावण्या गाढ झोपेत होती, पण तिचा एवढूसा चेहरा मात्र फ्रेश वाटत होता. नैनानं आजूबाजूला पाहिलं. कोचमध्ये चिटपाखरूही नव्हतं. वरच्या बर्थवरचा तो इसमही त्याच्या स्टेशनवर उतरून निघून गेला होता. तिच्या बाजूला एका कॅरी बॅगमध्ये तिच्यासाठी जेवण आणि एका ग्लासमध्ये लावण्यासाठी दूध होतं. तितक्यात ट्रेनमध्ये एक सफाई कामगार आला. भैया, कौन सा स्टेशन है? नैनानं त्याला विचारलं. अहमदाबाद, सफाई कामगार म्हणाला. अहमदाबाद? नैना पुटपुटली. उतर जाओ दीदी, नहीं तो फिर से ट्रेन वापस जाएगी यहाँ से. तो सफाई कामगार म्हणाला आणि बाहेर निघाला. काहीही झालं तरी आता परत तिथं जायचं नाहीच, नैना स्वतःशीच म्हणाली आणि खाडकन उभी राहिली. लावण्याला कडेवर घेतलं. स्वतःची बॅग, त्या इसमानं ठेवलेली जेवणाची कॅरी बॅग तिनं सोबत घेतली. नैना ट्रेनच्या डब्याच्या दारापाशी येऊन उभी राहिली. एक नवं विश्व, एक नवं जग तिची वाट बघत होतं, जे तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं. लावण्याला कडेवर घेऊन ती प्लॅटफॉर्मवर उतरली. कुठं जावं, काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. ती प्लॅटफॉर्मवर एका बाकड्यावर बसली. तिनं लावण्याला दूध आणि ब्रेड खाऊ घातलं. लावण्याचा चेहरा रोजच्यापेक्षा अगदी फ्रेश आणि आनंदी वाटत होता. पिल्लू, बरं वाटतं ना? अशं माझ्या सोन्याला रात्री तापही आली नाही? खरं सांगू, मला पण खूप छान आणि मोकळं वाटतंय, नैना लावण्याकडं बघत म्हणाली. लावण्या ही अगदी गोड हसली. जणू त्या एवढूशा जीवाला तिची परिस्थिती कळली होती. पण भीती वाटते, या अनोळखी राज्यात आपलं कसं होईल, नैना परत लावण्याला म्हणाली. तिच्या वाक्यावर लावण्या परत गोड हसली. अश्शं माझ्या बबडीला आवडलं हे गाव, नैना तिला म्हणाली. लावण्याच्या चेहऱ्यावर परत गोड हसू पसरलं. नैना बराच वेळ स्टेशनवर बसून होती. चला, न्यू ड्रेस घालून भूर जायचं अजून, नैना लावण्याला म्हणाली आणि लावण्यानं गोड हसून तिला रिस्पॉन्स दिला. तिनं लावण्याचे कपडे बदलून दिले. नंतर मात्र नैना स्टेशनच्या बाहेर पडली. वाट फुटेल तिकडं पाय नेतील त्या दिशेनं चालत जाऊ लागली. लावण्याला कडेवर घेऊन नैना दिवसभर त्या अनोळखी शहरात फिरत होती.
उन्हात फिरून फिरून तिच्या अंगात आता त्राण राहिले नव्हते. तशातच ती रस्ता क्रॉस करायला गेली आणि एका दुचाकीला धडकली. लावण्याला सावरत नैना जमिनीवर कोसळली. लगलनी तुला? तमे ठीक छो? एक बाई स्कूटरवरून उतरत तिला म्हणाली. त्या बाईनं लावण्याला उचलून कडेवर घेतलं आणि नैनालाही उठवलं. दोघींना रस्त्याच्या कडेला नेलं. छोकरियो, रडशो नाही? ती बाई लावण्याला गोंजारत होती. तमे ठीक छो? त्या बाईबरोबर असणारा इसम नैनाला विचारत होता. नैनाला मात्र ठीक हा शब्द तेवढा समजला. तिनं मान हलवून होकार भरला. तमे क्यम जावा छो? ती बाई नैनाला विचारत होती. मुझे गुजराती नहीं आती, नैना म्हणाली. कोई वांदो नहीं, मुझे हिंदी भी आती है और मराठी भी, ती बाई म्हणाली. दिवसभरात पहिल्यांदा मराठी हा शब्द ऐकल्यामुळं नैनाला बरं वाटलं. मराठी? नैनाच्या तोंडून निघालं. हाँ, मतलब थोड़ा थोड़ा मराठी आता है, पण समजता सब है, तो इसम म्हणाला. कुठं जायची आहे? तमे सोडून देतो आम्ही, ती बाई म्हणाली. कुठंच नाही, नैना उत्तरली. घरदार, गाव कुठं? त्या बाईनं परत विचारलं. त्यावर नैना काहीच बोलली नाही. ठीक आहे, मत बता, चल मारे घरी, ती बाई नैनाला म्हणाली. नको, मी जाते, नैना तिथून उठली. तमे छोट्या छोकरीला घेऊन रात्रीचं कुठं फिरणार? माझ्या घरी चलो, सवेरे चलो जाना, ती बाई म्हणाली. तिच्यासोबत जावं की नाही याचा विचार नैना करू लागली. काय विचार करते? ती बाई म्हणाली. नैनानं नकारात्मक मान डोलवली. माझं नाव सुमन, आणि तुझं? ती बाई सुमन म्हणताच नैनाला सुमन मावशीची आठवण झाली. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी झरू लागलं. यायचं नसेल तर येऊ नको, पण तमे रडू नको, सुमनबेन म्हणाली. नैनाच्या डोळ्यातलं पाणी बघून आणि एकंदरीत तिचा अवतार बघून सुमनबेनला गलबलून आलं. नैना काहीच बोलत नाहीये हे बघून सुमनबेन तिथून निघाली. ताई, मी येते सोबत. तुमचं नाव सुमन ना? माहीत नाही का, पण तुमचं नाव ऐकून तुमच्यावर विश्वास ठेवावा वाटतोय, नैना तिला म्हणाली. शांती, रिक्षा थांबवता का? सुमनबेन तिच्यासोबतच्या इसमाला म्हणाली. शांती नाव ऐकून नैनाला आश्चर्य वाटलं. हा माझा नवरा शांतीलाल, सुमनबेन म्हणाली. काय बघते बेन, ही बायडी मला शांतीच म्हणते, शांतीलाल म्हणाला आणि नैनाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. शांतीलालनं एक रिक्षा थांबवली. सुमनबेन, नैना आणि लावण्या त्या रिक्षात बसले. शांतीलाल मागून स्कूटरवर येत होता. ते सॉरी बरं का, मगाशी तमे पडली आमच्यामुळे. ते काय,
आम्ही नवीन गाडी घेतली ना. नवी म्हणजे सेकंड हँड. त्याने बराबर चालवता येत नाही. सुमनबेन म्हणाले. हो, माझं पण लक्षच नव्हतं, नैना म्हणाली. आमच्या शांतीला गाडी घेण्याची खूप शौक, पण इतके दिस दाम नव्हता ना जवळ. दिवस रात्र कष्ट केले आणि घेतली फटफटी. रिक्षात सुमनबेन बडबड करत होती. नैना मात्र आजूबाजूला बघत होती. रिक्षा कोणत्या दिशेनं जातोय याचा मागोवा घेत होती. सोबतच नैनाच्या डोक्यात मात्र घरी काय चित्र उभं राहिलं असेल याचा विचार सुरू होता. आपण घरातून पळून आलो. घरातल्या लोकांनी पोलिसात तक्रार वगैरे केली असेल तर? पोलीस इथं शोधत आले तर? नैनाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. काय असेल प्रणीतच्या घरीची परिस्थिती? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.